पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण दयेची प्रार्थना काय आहे हे पाहणार आहोत. करुणेची प्रार्थना. आम्हाला माहित आहे हे करुणेच्या येशूचे चित्र आहे. करुणेचा येशू असं म्हणतो आपण ह्या चित्राला. आपण करुणेचा येशू, दयेचा येशू. याच्यामध्ये काय दिसते आपल्याला? येशूच्या कुशीतून किरण निघणारे दिसतेत. हे कशाचं प्रतीक आहे? येशूला जेव्हा क्रूसावर मारून टाकले तेव्हा येशू क्रूसावर टांगलेला होता, तेव्हा शिपायांनी येऊन येशूच्या कुशीमध्ये भाला भोसकला आणि जेव्हा भाला भोसकला तेव्हा तिथून रक्त आणि पाणी निघालं. आणि ते रक्त आणि पाणी हे कशाचं प्रतीक आहे? येशूच्या करुणेचं, येशूच्या दयेचं. ते येशूची दया तिथून निघत आहे आमच्यासाठी. आणि म्हणून त्याचे हे किरण जे आहे ते आमच्यासाठी, संपूर्ण मानव जातीसाठी येशूचे दयेचे किरण निघत आहे. दया, येशूची दया वाहत आहे. तर मग ते दया आम्हाला कशी प्राप्त होते? संत फौस्टिनाला येशूने स्वतः दर्शन देऊन, या रूपामध्ये येशूने संत फौस्टिनाला दर्शन देऊन सांगितलं की जगाच्या पापाच्या क्षमेसाठी जगावर येशूची दया होण्यासाठी करुणेची प्रार्थना, करुणेची रोसरी करा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण हे रोसरी करतो. आणि ही रोसरी, हे करुणेची रोसरी खरं तर 3 वाजता करायची असते, कारण येशू 3 वाजता मरण पावला. आम्हाला जमलं तर आपण 3 वाजता हे नक्की हे रोसरी, करुणेची रोसरी म्हणावं. आणि समजा आम्हाला जमत नाही आणि जेव्हा वेळ भेटते तेव्हाही म्हटलं तरी काही हरकत नाही. परंतु आपण ते रोसरी कशी आहे, काय आहे, आपण पाहणार आहोत. तर रोसरी कशी म्हणायची? पुष्कळ लोकांना प्रश्न आहे की हे रोसरी, करुणेची रोसरी कशी म्हणावी. तर मी तुम्हाला सांगतो, ही रोसरी सुरू करत असताना आपण रोसरी अशी पकडतो आणि करुणेची प्रार्थना, दयेची प्रार्थना सुरू करत असताना आपण हा क्रूस पकडून अशा प्रकारे सुरू करतो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे, आमेन. एवढं म्हटल्यानंतर हा जो मनी आहे, त्याच्यानंतरचा मोठा मनी आहे, त्याच्यावर ही प्रार्थना म्हणली जाते. हे प्रभू येशू, आम्हावर दया कर. हे प्रभू, तू आम्हाला दंड देऊ नकोस. आमच्या बंधुजनांची व आमच्या पूर्वजांची पापे तू क्षमा कर. दंडायोग्य असलेल्या आम्हा सर्वांना तू दंड विमोचन दे. आपले म्हणून तू आमचा स्वीकार कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याठाई आम्हाला चालव, असं म्हणून या मन्यावर प्रार्थना करतो. आणि त्याच्यानंतर जे 3 मनी आहेत त्याच्यावर सर्वात पहिल्या मन्यावर आपण म्हणतो हे आमच्या स्वर्गीय बापाची प्रार्थना. नंतर दुसऱ्या मन्यावर आपण म्हणतो नमो हे कृपा पूर्ण मरिये ही प्रार्थना. आणि तिसऱ्या मन्यावर आपण म्हणतो प्रेषितांचा श्रद्धा स्वीकार. ह्या 3 प्रार्थना काय आहे तर तुम्हाला माहितच आहे. आणि त्याच्यानंतर आपण हा जो मनी आहे, ह्या मन्यावर आपण हे म्हटल्यानंतर, हे सनातन पित्या, मी तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त, आत्मा आणि दैवत्व आमच्या पापाच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करतो, आमेन. एवढं म्हटल्यानंतर समोरच्या 10 मन्यावर आपण म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहनाप्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर, असं म्हणून आपण हे 10 मन्यावर हे 10 वेळा ही प्रार्थना करतो. त्याच्यानंतर ह्या मन्यावर येताना आपण अशी प्रार्थना करतो,
हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व स्वर जगावर दया कर म्हणून 3दा ही प्रार्थना म्हणतो. आणि त्याच्यानंतर आपण परत येऊन ही प्रार्थना म्हणतो. हे सनातन पित्या, मी तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त, आत्मा आणि दैवत्व आमच्या पापाच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करतो. आमेन. तर अशा प्रकारे ही प्रार्थना झाल्यानंतर परत 10 वेळा आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ म्हणतो. आणि त्याच्यानंतर आपण हे सनातन पित्या म्हणतो. आणि अशा प्रकारे 10 वेळा म्हणजे हे 5 रहस्य याच्यामध्ये कंप्लीट होतात. आणि त्याच्यानंतर शेवट आपण हे पवित्र देवा म्हणून समाप्त करून मग त्याच्यानंतर आमच्या जीवनामध्ये जे दुःखाची काही कोणती गोष्ट आहे किंवा काही प्रार्थना आम्हाला चढवायच्या त्या प्रार्थना म्हणून आपण समर्पण करतो. आणि त्याचप्रमाणे ह्या मन्यावर जेव्हा आपण जे सनातन पित्याची प्रार्थना करतो त्या ठिकाणी आपले एक एक हेतू इंटेन्शन ठेवून सुद्धा आपल्याला प्रार्थना करता येते. तर अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही दयेची प्रार्थना आहे. आणि ह्या दयेची प्रार्थनेद्वारे आम्हाला खरोखर आमच्यावर परमेश्वराची दया होते, देवाची दया होते, येशूची दया होते. आणि ही दया कशासाठी नेमकी म्हणजे आपण पहिल्या प्रार्थनेमध्ये म्हटल्याप्रमाणे हे प्रभू, तू आम्हाला दंड देऊ नकोस, आमच्या बंधुजनांची व आमच्या पूर्वजांची पापे तू क्षमा कर. दंडायोग्य असलेल्या आम्हा सर्वांना तू दंड विमोचन दे. आपले म्हणून तू आमचा स्वीकार कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याठाई आम्हाला चालव. ही फार महत्वाची प्रार्थना आहे. आमच्या पापाची क्षमा होण्यासाठी, आमच्या बंधुजनाच्या पापाची क्षमा होण्यासाठी, आमच्या पूर्वजाच्या पापाची क्षमा होण्यासाठी, जे मरण पावलेले आहेत त्यांच्या पापाची क्षमा होण्यासाठी. सर्व जगामध्ये पाप वाढत आहे आणि जगामध्ये लोक पाप करत आहेत. त्यांना माहित नाही की ते पापामध्ये जात आहे, परंतु ते सगळेजण मरणार आणि मेल्यानंतर त्यांना शिक्षा होईल, ते नरकात जातील. त्या नरकाग्नीतून वाचवण्यासाठी ह्या जगावर दया व्हावी म्हणून आपण ही प्रार्थना करत आहोत. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण विश्वासाने, भक्तिभावाने ही रोज दयेची प्रार्थना करूया. आणि रोज दयेची प्रार्थना करून आपण आमची भक्ती, दयेची भक्ती आपण वाढवूया. आणि आता आपण याच्यानंतर आपण रोसरी करताना आपण म्हणणार आहोत. तर अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, रोज आपण ही प्रार्थना करूया. 3 वाजता जर करता येत असेल तर ते एकदम चांगलं आहे, कारण येशू मारून टाकलेला वेळ आहे. आणि तर 3 वाजता करता आलं नाही तर आम्हाला जो वेळ मिळते त्यावेळेस आपण केलं तरी चालते. आणि फक्त दिवसातून एकच वेळ करावा असं काही नाही आहे. जेवढा वेळ आपल्याला करता येईल, जेवढा वेळ भेटतो तेव्हा हे केलं तर एकदम चांगलं आहे. आणि कधी कधी कोणी बिमार आहे, कोणी आजारी आहे किंवा काही धोक्यात आहे, त्यांच्यासाठी समर्पित करून आपण दयेची रोसरी सुद्धा करता येते आणि त्यांच्यावर प्रभूची दया होते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही दयेची रोसरी आपण करूया. दयेची प्रार्थना. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे, आमेन. हे प्रभू येशू, आम्हावर दया कर. हे प्रभू, तू आम्हाला दंड देऊ नकोस. आमच्या बंधुजनांची व आमच्या पूर्वजांची पापे तू क्षमा कर. दंडायोग्य असलेल्या आम्हा सर्वांना तू दंड विमोचन दे. आपले म्हणून तू आमचा स्वीकार कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याठाई आम्हाला चालव. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेनुसार हो. आमचे दररोजची भाकर आज आम्हाला दे व जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. प्रेषितांचा श्रद्धा स्वीकार. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वशक्तिमान परमेश्वर पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर आम्ही श्रद्धा ठेवतो. पवित्र आत्म्याच्या योगे तो गर्भरूप झाला, कुमारी मरीपासून जन्मला, पोंती पिलाताच्या आमदानी त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर चढविले, तो मरण पावला आणि त्याला पुरले, तो जलकात उतरला, तिसऱ्या दिवशी मृतातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि तेथून तो जिवंताचा व मृताचा न्याय करण्यास पुन्हा येणार आहे. पवित्र आत्मा, पवित्र कात्लिक महामंडळ, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्वकालिक जीवन यावर मी श्रद्धा ठेवतो. आमेन. हे सनातन पित्या, मी तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त, आत्मा आणि दैवत्व आमच्या पापाच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर सर्व जगावर दया कर. हे सनातन पित्या, मी तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त, आत्मा आणि दैवत्व आमच्या पापांच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा,
हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर सर्व जगावर दया कर. हे सनातन पित्या, मी तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त, आत्मा आणि दैवत्व आमच्या पापांच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर सर्व जगावर दया कर. हे सनातन पित्या, मी तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त, आत्मा आणि दैवत्व आमच्या पापांच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर सर्व जगावर दया कर. हे सनातन पित्या, मी तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त, आत्मा आणि दैवत्व आमच्या पापांच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ, हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर सर्व जगावर दया कर. हे पित्या परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र रक्ताद्वारे तू जगाचे तारण केलेले आहेस आणि येशूच्या खुशीतून निघालेल्या रक्त आणि पाण्याने तू आम्हाला शुद्ध केलेला आहेस आणि ती तुझी दया तू आम्हाला दाखवलेली आहेस. आम्ही जी आता प्रार्थना केलेली आहे हे प्रभू परमेश्वर, आमच्या या बंधूजनांना तू आशीर्वाद दे आणि ह्या प्रार्थनेद्वारे आम्हा सर्वांच्या पापाची क्षमा कर. तुझी दया आमच्यावर सदैव राहू दे, तुझी कृपा आमच्या कुटुंबावर राहू दे आणि तुझ्या करुणेचा आम्हाला आशीर्वाद सदैव लाभू दे. तूच आमचा प्रभू आहेस. तुझ्याकडे प्रार्थना करतो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे.